वन्स अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल स्वप्ना गुरु क्लासेस. आणि आज आपण पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा एक्सरसाइज 2.4. तर पहा, आपण आत्तापर्यंत 2.3 सगळे सोडवलेले आहेत. आज आपण 2.4 पाहणार आहोत. आणि आता आपली सगळ्यांनी रिवाईज करायची आता हे पूर्ण गणिताची, कारण आपली जवाहर नवोदयची परीक्षा जानेवारी 18ला आहे. तरी सगळ्या मुलांनी व्यवस्थित अभ्यास करावा. आता चला पाहू आपण. स्वाध्याय 2.4 मधलं पहिलं गणित आहे. पुढील संख्या चढत्या मांडणीतल्या, म्हणजे कसं असेंडिंग ऑर्डर करायची आता आपल्याला. इथं असेंडिंग ऑर्डर म्हणजे कसं, पहिले छोटी संख्या त्याच्यानंतर मोठी 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 अशी. तर पहा इथं 98,230, 98,023 आणि 89,320 आणि 98,032. तर पहा पहिलं ऑप्शन आहे 98,230 आणि 98,023. तर पहा ही मोठी संख्येनी छोटी, म्हणून हे ऑप्शन आपले कॅन्सल झालेलं आहे. आता बीमध्ये पहा आपण 89,320 आणि 98,230 आणि नंतर 98,032. तर पहा ही छोटी संख्या आलेली, नंतर मोठी, नंतर पहिली तर छोटी, म्हणून हे ऑप्शनसुद्धा आपलं कॅन्सल झालेलं आहे. आता परत या दोन ऑप्शनमध्ये आपण चूज करू. पहा 89,320 आणि 98,032 आणि 98,023. तर पहा इथं 32 पहिले आलेले, तर नंतर 23 आलेले. आणि आपला रूल कसा आहे, पहिले छोटी संख्या नंतर मोठी, नंतर त्याच्यापेक्षा मोठी. तर पहा ऑप्शन डी हे एकदम करेक्ट ऑप्शन आहे. 89,320, 98,023, मग 98,032 आणि 98,230 हे चढत्या क्रमाने संख्या आलेले आहेत, म्हणून आपलं ऑप्शन कोणतं आहे, डी हे ऑप्शन आहे. चला आता आपण नंतर दुसरं गणित बघणार आहोत. तर पहा आपल्या दुसऱ्या गणिताकडे आपण वळूया. आता इथे सांगितले 8, 10 व 12 या तिन्ही संख्येने निश्चय भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती. पहा इथं 0 आलेला, म्हणून याला 10ने भाग जातो, पण 12ने 8 जात नाही, कारण 12ची कसोटी तुम्हाला माहिती आहे. ह्या तिन्ही संख्येची एकक, शतक, एकक, दशक या तिन्ही संख्येच्या बेरजेला जर आपण त्याला 8ने भाग दिला तर भाग जात नाही, 12ने पण भाग जात नाही. ह्या संख्येला फक्त 10ने भाग जातो. आणि 975 हिला 5 तिन्ही संख्येने भाग जात नाही याला. आणि पहा इथं 960 आहे, तर ह्या 960ला आय थिंक तिन्ही संख्येने भाग जातोय, पण 900ला फक्त 10ने 12ने भाग जातोय. कशासाठी इथं 0 आलेला आहे. आणि 12च्या टेबलमध्ये पण 900 येतात. पण आपल्याला काय सांगितलं, तिन्ही संख्येने निश्चय भाग जाणारे. निश्चय म्हणजे खाली काहीच उरलेलं नाही पाहिजे, तर पूर्ण भाग गेला पाहिजे, म्हणून पहा आपण ऑप्शन 360 हे ऑप्शन आहे. तर बघा तुम्ही, मी दाखवते करून तुम्हाला. बघा 960 भागिले 8 आणि 960 भागिले 10 आणि 960 भागिले 12. तर पहा 8 1 8 उरला 1, 8 2 16 आणि 8 0 0. पहा 960, 8चा पाडा 120 वेळेस केला तर 120 येतात, म्हणून 8ने पूर्ण भाग गेलेला आहे. बघा 10 1 10 आणि 10 9 90 झाले. खाली उरले 60 आणि 10 सखे 60. पहा इथं पण पूर्ण भाग गेलेला. आणि इथं पहा आता 12 1 12 आणि 12 8 96 आणि 12 0 0. म्हणून पहा ह्या संख्येला 960 ह्या संख्येला पूर्ण तिन्ही संख्येने पूर्ण भाग गेलेला आहे, म्हणून आपलं ऑप्शन कोणचं आहे, सी नंबरचं 360. तर चला पहा आता. तर चला पहा आता आपण काय करणार, तिसऱ्या गणिताकडे वळणार आहेत. आपण हे सोडणारे सोडल्यास बघा 89 गुणिले 15 अधिक 11 गुणिले 15 वजा 500 सोडवल्यास मिळणारे उत्तर. तर चला आपण पहिलं काय करू, आपण बोडोमासच्या पद्धतीमुळे आपल्याला काय पहिलं गुणाकार करावं लागेल, म्हणून आपण काय करू 89 गुणिले 15. बघा 5 9 45. सांगा बोला, खाली उरले 4. आता पहा 5 8 8 45 आणि 4 44. पहा आता 0 आला. 1 9 9 झाले आणि 1 8 8 झालं. तर यांची बेरीज करून घेऊ. 5ला 5 0 जा किती आले 5. आणि इथं किती झाले 13. 9 आणि 4 13. 1300ला 3चा हातचा आला 1. 5 आणि 8 किती होते, 8 आणि 4 12 आणि 1300ला 3चा किती झाले 1313. आता पहा आपण दुसरा गुणाकार करून घेऊ. आपण 11 गुणिले 15. बघा 5 1 5 आणि 5 1 5. इथं आला 0 1 1 1 आणि 1 1 1. आता ह्यांची बेरीज करून घेऊ. 5 0 जा 0 5 1 5 5 5 5 सॉरी 5 आणि 5 1 6 आणि हा 1 इथं. तर पहा आता यांचं काय करायचं, आपल्याला बेरीज करायची. किती 1335 आणि 165. म्हणून चला 1335 अधिक 165 यांची बेरीज करून घेऊ. 5 आणि 5 किती झाले 10 आणि खाली उरला 1. 3 आणि 1 4 आणि 1 6 10. परत 1 उरला 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि हा 1 इथं आले 1500 रुपये.
आता बघा या दोघांचा गुणाकार झालाय, लक्ष द्या, या दोघांचा गुणाकार आलेला आणि त्याच्यातून आपल्याला काय करायचं समीकरण मायनस -500 करायचे आपल्याला. म्हणून पहा आपण -500 करून घेऊया. तर आपला आन्सर किती येईल 0 0 5 मधून 5 गेले 0 आणि 1 उरला 1000. तर आपला आन्सर काय येणार आहे 1000. पहा कोणत्या प्रश्नाचं आहे, प्रश्न क्रमांक 3. 89 गुणिले 15 अधिक 11 गुणिले 15 वजा 500 सोडवल्यास आपला आन्सर कोणतं येत आहे 1000. तर चला पहा आता आपण चौथं प्रश्नाकडे वळू. हां, तर पहा आपलं 1000 आन्सर आलेलं आहे आणि आपण टिक करूया ऑप्शन नंबर आपलं सी. तर आपण आता हे दुसरं गणित पाहणार आहोत चौथ्या क्रमांकाचं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 1,30,429 भागिले 13. चला आता आपण याला गणिताकडे लक्ष द्या. तर पहा आता आपण काय करणार आहे, तर 1,30,429 भागिले 13 या पदावलीला सोपे रूप दिल्यास मिळणारे उत्तर. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, 13 भागिले काय करावं लागेल 1,0,4,9. पहा आता 13 1. तर पहा आपलं हे चौथ्या क्रमांकाचं गणित दिसतंय ना सगळ्यांना. तर पहा 13 1 13. 13 मधून 13 गेले, खाली किती राहिले 0, वरून आला 0चा. पण आपल्या 13 मध्ये जे 13च्या टेबलमध्ये 0 आहे का, नाही, नाही. म्हणून आपण इथं वर काय देणार आहे 0. नंतर परत वरून काय आलेला आहे 4चा. पण आपल्या 13च्या टेबलमध्ये 4 पण नाही, म्हणून आपण इथं काय देणार आहेत 0. आणि पहा आता वरून आपण काय घेणार आहेत 42 घेणार आहेत. पहा आता मग कसं होणार आहे, 13चा पाडा बोला, 13 1 13, 13 2 26, 13 3 39. म्हणून इथं किती आले 13 3 39. आता पहा 2 मधून 9 जातात का, म्हणून नाही. म्हणून आपण काय करायचं 4ला कट करून इथं आले, इथं 12 झाले. 12 मधून 3 गेले, खाली किती राहिले, 12 मधून 9 गेले तर खाली किती राहिले 3. आणि 3 मधून 3 गेले, खाली राहिले 0. आणि पहा परत आपला वरून किती येणार आहे 9चा. म्हणून पहा 13 3 39. आणि बघा 39 मधून 39 गेले, खाली राहिले 0 0. म्हणजे आपला आन्सर किती आलंय, किती आलंय, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 10,000 33. आणि पहा आपलं उत्तर आहे का इथं 10,033. ए नंबर, ऑप्शन नंबर ए मधला आपलं एक आहे. तर